करायचं लगेच. सोनमणी अनंतजी थाळके बॉस यांच्या शुभास्ते मात्र आपण हा ड्रॉ करणार आहोत. मोरिया स्पोर्ट शिरोळे संघ आपण या ठिकाणी कॅप्टन लगेच उपस्थित करा. सूरज मध्ये चला आपण या फास्ट या बी फास्ट. सूरज मध्ये मैदानात या चालेल का हरकत नाही धावत आपण. कुंदेगावची बॉस यांच्या शुभास्ते आपण हा ड्रॉ करणार आहोत. चला कॅप्टन या आणि या मॅचचे दोन्ही अतिरिक्त खेळाडू लक्ष द्या. टीम महिंदे संघाचा अतिरिक्त खेळाडू आणि शांतीनगर संघाचा अतिरिक्त खेळाडू आपण या ड्रॉ कडे लक्ष द्यायचं आहे. आमचे अतिथी बॉस यांच्या शुभास्ते आपण हा ड्रॉ करणार आहोत. चला शिरोळे संघ या आपण. मोरिया स्पोर्ट शिरोळे संघ अगदी चांगला सामना जिंकलेला आहात आणि त्यानंतर आता ड्रॉ केला जाईल. यातील एक चिठ्ठी जी पहिली उचलली जाईल ती चिठ्ठी आपण डायरेक्ट क्वालिफायरची मॅच खेळताना पाहायला मिळेल आणि एक चिठ्ठी जी दुसरी उचलली जाईल ती या आई गावदेवी वडोली बी संघासमोर खेळताना पाहायला मिळेल. पहिली चिठ्ठी बाय साठी उचलले. पाहूया कोणत्या संघाचं नशीब आजमावेल ही चिठ्ठी. बंद किताब. मोरिया स्पोर्ट शिरोळे संघ क्वालिफायरच्या मॅच मध्ये धडक घेतोय आणि यानंतर आई गावदेवी वडवली बी संघ आणि विजय संघ अशा दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. आपण चिठ्ठी पाहू शकाल आमच्या एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. मोरिया स्पोर्ट शिरोळे असं नाव आलं आणि मोरिया स्पोर्ट शिरोळे प्रफुल्ल यांना मगाशी मी म्हटलं होतं की हे मैदान खऱ्या अर्थाने मोरिया स्पोर्ट शिरोळे संघाला लाभदायक आहे आणि आज देखील सक्सेस होतील का पाहावं लागेल. चला मैदानाच्या बाहेरून या. मैदानातून कोणी येऊ नका. मॅच सुरू आहे. मॅच देखील सुरू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आपण पाहतोय कुंदे स्पोर्ट्स कुंदे आयोजित महायुती चषक 20-25 हे पर्व त्या पहिला चेंडू फेस करत असताना पाहतोय लेट पण थेट आणि कामगिरी करतो शेट. कारण या संघाचा प्रमुख अस्त्र दाखल झालाय मैदानावरती ऋतिक पाटील आणि पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र फेस करत गणेश यादववरती आक्रमण केले. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई एक आपण पाहतोय. ऋतिक पाटील समोर गणेश यादव. फटका पहा. स्लॉकशिपचा फटका खेळायचा होता मात्र अगदी चेंडू निघून गेला. प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि तदनंतर या ठिकाणी पाहायला गेला तर हा येतो निर्धाव चेंडू. एक चौकार आल्यानंतर एक कमबॅक करून देणार हा चेंडू होता. निखिल मानकर मगाचा शब्द आठवा की म्हणाला होतो की क्वालिफायरच्या मॅच पर्यंत आरामात पोहोचाल. हा मैदान शिरोळे संघासाठी लाभदायक आहे आणि आज खऱ्या अर्थाने चिठ्ठी देखील त्यांचं नशीब आजमावले. फटका मिस टाइम आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ऋषी घरत यष्टीरक्षक असतील आणि महत्वाची विकेट आली आहे. मोठी विकेट मिळत असताना ऋतिक पाटील डगआउट असताना पडतील. धक्का क्रमांक पहिला जय हनुमान क्रिकेट संघ महिंदेला लागताना आपण पाहतोय. पहिला विकेट जात असा नवीन बॅटर आपण पाहतोय. देवा पाटील आलेत नवीन बॅटर तिसरा क्रमांकावरती. सन्मान्य अनंतजी थाळके बॉस यांना आपण पाहू शकेल मंचावरती आणि त्यांच्या शुभास्ते आपण ड्रॉ केलं मगाशी. आणि ड्रॉ मध्ये आपण जर पाहिलं तर नशीब आजमावले गेले. मोरिया स्पोर्ट शिरोळे संघ थेट क्वालिफायरच्या मॅच मध्ये धडक घेतली आहे आणि आज पुन्हा एकदा मागच्या वर्षीचा ते 24चं पर्व ज्याने या मैदानात गाजवलं होतं ते परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला मिळेल का. गणेश यादव फटका पहा दमदार. या आल्या मात्र चेंडूला फेकून दिलं जाईल. इट्स अ बाउंड्री. लाईनच्या बाहेर येतोय दमदार क्वालिटीचा हा दमदार ब्रँडेड षटकार. देवा पाटील ऑन फायर पहिल्या चेंडूवरती. ज्याने जेल टिपले तर इकडे यायचं आहे. फटका चांगला आहे. भावेश पाटील त्या चेंडू अडवतील गॅदर करेपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. पहा चेंडू मारल्या लगेच चपलाईने मात्र ही धाव कंप्लीट केली आहे. चित्त्याची चपलाई. देवेंद्र पाटील अगदी मैदानावरती अगदी धावतो वेगाने ते त्यांनी दाखवून दिला. खऱ्या अर्थाने अफलातून आणि बिटून विकेट पाहायला मिळाली.
चांगली सुरुवात सध्या करत असताना आपण पाहतो 12 वरती 1 गडी गमावला गेलाय. ऋतिक पाटील बाद झाल्यानंतर देवा पाटीलने षटकार ठोकत असताना आता मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा अनिल वाघे आलेत बॉलिंग टॅग मध्ये. एक चांगला वेगवान गोंधळ आहे. ऋतिक पाटील असं वाटलं होतं की आज कुठेतरी चांगली फलंदाजी करतील, मात्र एक चौकार ठोकला आणि त्यानंतर कुठेतरी खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. सध्या शिवाजी पाटील संघामध्ये नाही आहेत. त्याच्या अनुपस्थितीमध्ये संघ अगदी आपण पाहतो अंडर-25 चा संपूर्ण संघ त्यांना चांगला खेळ करावा लागेल. शिवाजी पाटील असल्यानंतर खूप महत्वाची भूमिका त्यांची असते. मात्र चेतन पाटील, ऋतिक पाटील, रुपेश पाटील या संपूर्ण पाटील बंधूंना या मैंदेकरांचा डाव सावरावा लागेल. आमचे मित्र नवनाथ मोरे देखील या मॅचसाठी आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे, वेलकम. शॉर्ट चेंडू होता मात्र पनिश करता आला नाहीये. दांडी वाकवली गेली आहे. यष्ट्यांचा फर्निचर हे केलं गेलं डिस्ट्रॉय आणि कुठेतरी देवा पाटील म्हणत असतील या षटकार असता मात्र कुठेतरी यावरती यष्ट्या वाकवल्या गेल्या. नवीन बॅटर रुपेश पाटील आलेत. अतिशय परफेक्ट हार्ड हिटर ऑफ मैंदे आणि अतिशय विस्फोटक घातक फलंदाज या शैलीमधला आणि तोच फलंदाज दाखल झाला मैदानावरती. रुपेश पाटील वरती खूप काही निर्भर असेल. देवा कुठेतरी आपली नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळेल, स्वतःवरती नाराज असेल. हा फटका षटकार ठोकायचा होता मात्र त्याला पॉवरफुल डिलाइटफुल करता आला नाही आणि त्या अनुषंगाने यष्ट्यांचं फर्निचर वाकवलं गेलं, डिस्ट्रॉय केलं गेलं आणि यष्टी वाकवत असताना फलंदाजाला पाठवलं गेलं अगदी डगआउटच्या आश्रयाला. तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक वर्गाचं, या प्रेक्षक राजाचं, आमच्या मान्यवरांचं, या खेळाडूंचं कुंदे स्पोर्ट्स कुंदे आयोजित या महायुती चषक 20-25 च्या पर्वामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत आहे, वेलकम. सर्वांना पुन्हा एकदा या मॅच साठी शुभेच्छा देतो. दोन्ही टीम बोथ टीम आर. रुपेश पाटील चला मॅच सुरू करायची, विलंब न करता मॅच सुरू करा. फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट कावकोणाच्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला गेला. एक धाव तर कंप्लीट. पहा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कुणाल होते, चेंडू अडवला गेला. सागर होते त्या ठिकाणी, चेंडू अडवला गेला. गॅदर करेपर्यंत एका षटकासाठी 5 मिनिटं. ऑफिशियल्स आपण लक्ष द्या, 15 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट करायची आहे. फटका फसला त्या ठिकाणी, मात्र बल्ली या ठिकाणी बाद होत असं आपल्याला पाहायला मिळालं. प्रतीक पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज दाखल करायच्या मैदानावरती भाई गोरले येतील आणि त्यांच्याकडे क्षमता आहे. म्हणजे संघ म्हटला तर एक फलंदाज बाद झाला तर दुसरा तयारच असतो, कारण त्यांच्याकडे विस्फोटक फलंदाजी आहे. आज शिवाजी पाटील नाही आहेत तरी देखील मात्र संघाला चांगला खेळ करावा लागेल. दुसऱ्या षटकामध्ये धावा अजून आल्या नाहीयेत. या मॅच मध्ये आता शिवाजी पाटील नसताना चांगली भागीदारी करावी लागेल रुपेश पाटील भाई गोरलेला. आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर झालेत आणि 3 चेंडूंमध्ये या ठिकाणी पाहावं लागेल आता किती धावा केल्या जातील. चेंडू तर आपण पाहतोय फटका फसला होता मात्र चेंडू जाईल थर्डमॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आले, चेंडू मध्ये झेपावले, त्यावर मात्र 2 धावा आल्या. भाई गोरले या फटक्यासाठी ओळखला जातो, त्याच्याकडे क्लास आहे. लेटकरचा फटका अगदी मारण्यामध्ये पटायत असलेला हा खेळाडू आपण पाहतोय आणि या फटक्यांसाठी त्याची ताकद आपण नेहमीच पाहिली अनेक मैदानावरती. रिव्हर्स फटका असेल किंवा लेटकरचा फटका असेल या फटक्यांसाठी. वेलकम विनोद जाधव. अनिल वाघे आपण पाहतो समोर. भाई गोरले कशा प्रकारे फटकाबाजी करत हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंत 3 धावा फक्त खर्च केल्यात. फटका चांगला आहे त्या ठिकाणी, प्रॉपर सिलेक्शन झालं नाही. क्षेत्ररक्षक आले, साई होते मात्र चेंडू पर्यंत पोहोचले नाही. एकच धाव येईल. फेकी झाल्यानंतर एकच धाव. पहा क्षेत्ररक्षण लाजवाब. आणि नेहमीच आमचे नयन पाटील म्हणत असतात की शांतीनगर संघ त्यांचं क्षेत्ररक्षण पहा, त्यांची लाजवाब क्षेत्ररक्षण आपण नेहमी पाहत असतो आणि खऱ्या अर्थाने त्यांचं क्षेत्ररक्षण बघण्यायोग्य असतं. त्यांच्याकडनं एक कॅच मिस होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. एकच चेंडू मात्र असं सुटताना कदाचित दिसतो, मात्र जास्तीत जास्त चेंडू गॅदर करत असतात. हा चेंडू सबमरीन पाहायला मिळाला, सबमरीन होता त्या ठिकाणी पाहायला गेलं. ऋषी गरज चुकी झाली आहे मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचं परिवर्तन होईल का पहा. भाई गोरले धाव घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्या ठिकाणी पहा एक धाव अजून ऍड झाली असती मात्र नकार दिला लास्ट मोमेंटला. नजरअटी दुर्घटना घटी आणि लगेच एक धाव घेतली ऋषी गरजच्या हाताबंद. चेंडू जसा निसटला
तशी लगेच एक धाव कंप्लीट केली आणि कंप्लीट करत असताना या ठिकाणी मात्र फंबल झालं तर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला असता तर 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या। या षटकामध्ये पहा काय अनिल वाघेने लाजवाब गोलंदाजी केली आहे, 2 विकेट मिळवल्या आणि फक्त 5 धावा खर्च केल्या। चला मॅच स्पीडअप करायची ऑफिशियल्स आपण लक्ष केंद्रित करा की फक्त 15 मिनिटाचा एक इनिंग साठी अवधी दिला जाईल, कारण आजचा दिवस जर आपण पाहिला तर मेगा फिनाचा दिवस आहे आणि या मेगा फिनाच्या दिवसामध्ये आपल्याला विना विलंब ही मॅच सुरू करायची। 17 धावा झाल्या धावफलकावरती, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17। आता कोणत्या संघाला क्रिकेटच्या पटलावरचा जर आपण आकडा पाहिला अशुभ आकडा तर 17, त्यामधील हा आकडा आपण पाहतो 17 या अंकावरती पोहोचले धावसंख्या। कोणत्या संघासाठी हा आकडा अशुभ ठरलेले पाहावा लागेल। बॉलिंग ट्रॅक मध्ये स्वतः संघाचे प्रमुख स्पीडअप करा। चला मॅच ऑफिशियल्स आपण वॉर्निंग द्या तशी। शरद जाधव आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती मॅचला स्पीडअप करा। मॅच सुरू करायची आहे। शरद जाधवला आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, त्यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती। समोर संघाचा अतिशय घातक फलंदाज रुपेश पाटील काय फलंदाजी करेल का। 17 आता धावसंख्या आली आहे, अजून 1 ते 2 मोठे फटके महेंद्र संघाला मॅच मध्ये पुनरावृत्ती करून देईल, पुनरागमन करून देईल। ते फटका पहा, दमदार, पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल आणि हा चेंडू झाला इट्स गॉन 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 गॉन। षटकार रुपेश पाटील, मी मगाशी उल्लेख केला विस्फोटक घातक फलंदाज महेंद्र संघाचा कोण असेल तर आपल्याला माहिती आहे। ज्या ठिकाणी आपण ओम साई क्रिकेट असोसिएशनची लीग पाहिली होती त्यामध्ये लीग मध्ये संघ पराभवाच्या छायामध्ये दाट शक्यता होती, तिथून या पठ्ठ्याने तो सामना जिंकून दिला होता आणि त्या रोहित ठाकरेच्या संघामध्ये तो दाखल होता अर्थातच, आणि तो संघ मनोज पाटील आणि रोहित ठाकरे यांनी तो संघ मालकीचा होता, त्यामध्ये आणि चांगली फलंदाजी करून तो संघ जिंकून दिला। हा रुपेश पाटील आपण पाहतोय एक षटका ठोकला शरद जाधव वरती, अजून येईल का की कमबॅक करेल शरद जाधव। हा चेंडू पहा वेगवान होता मात्र सोडून दिलाय, अंतर धाव मिळेल, वेगवान होता आता कुठे दिशेवरती नियंत्रण मिळवता आलं नाही आहे, त्याच अनुषंगाने चला पुढचे 2 कॅप्टन आपण लगेच रेडी राहायचं आहे। आई गावदे वडवली बी संघ आपला कॅप्टन उपस्थित करायचे। हा चेंडू पाहावा लागेल, सोडून तर दिलाय मात्र एस्टन वरून निघून गेला चेंडू। कुठेतरी या ठिकाणी कमबॅक करत असताना शरद जाधव पाहायला मिळाले। रुपेश पाटील सध्या धावसंख्या 23 वरती पोहोचली आहे, 24 धावा झाल्यात आपण पाहतोय। एखादा मोठा फटका मॅच मध्ये 30+ धावा करून देईल। फटका पुन्हा चांगला आहे, त्याकडे भावेश पाटील असे चेंडू अडवतील का। चेंडू जसा हाताने निसरला तसा पहा बंदुकीच्या गोळीप्रमाणे दुसरी धाव घेण्यासाठी तत्पर होते। 2 धावा घेतल्या जातील। रुपेश पाटील स्वतः स्ट्राइक वरती आले। रुपेश पाटील काय अफलातून फलंदाजी करतोय, संघ अडचणीत असताना 4 मध्ये 10 केल्यात त्याने, आणि या 10 धावा सध्या तरी खूप लाख मोलाच्या असतील जय हनुमान क्रिकेट संघ महिंदेला, कारण या मॅच मध्ये फुल टॉस आहे। चेंडू मात्र गॅप सिलेक्शन झालं नाही, गणेश यादव असतील, पकडली जाईल झेल आणि मग होईल फलंदाज समाप्त, खेळ विकेट डाऊन। एक बाद झाल्यानंतर दुसरा चेतन पाटील दाखल होतील। चेतन पाटीलकडे क्षमता आहे, मागच्या मॅच मध्ये सलामीवर म्हणून आले होते आणि आता मात्र त्याच्याकडे क्षमता आहे ती त्याला सिद्ध करावी लागेल। आता 3 मध्ये त्याने 9 खर्च केला शरद जाधवने। रुपेश पाटील काय अफलातून फटका सजवला होता मात्र कुठेतरी एवढा परफेक्ट टायमिंग मिडल ऑफ द झाला नाहीये। आई गावदेवी वडवली बी संघ आपला कॅप्टन या ठिकाणी उपस्थित करून ठेवायचा आहे। विजेता संघ आणि आपल्या संघाची मॅच असेल, कारण मोरिया स्पोर्ट शिरोळ संघाला तिकीट मिळालंय क्वालिफायरच्या मॅचचा। हा चेंडू अगदी शरीरावरती हाताला गेला, हाईट फॅक्टर पाहायला मिळाला, त्यानंतर स्ट्राइक रोटेट झाली, 1 धावा लिया, 26 धावा आपण पाहतोय। चेतन पाटील सध्या स्ट्राइक वरती होते, त्यानंतर 1 धाव कंप्लीट केली। आता भाई गुरले आलेत, भाई गुरले कशा प्रकारे फटका खेळ पाहावं लागेल। एखादा मोठा षटकार एक मोठी धावसंख्येकडे वाटचाल करेल। अजून 1 चेंडू आहे, 1 मध्ये एखादा मोठा फटका आणावा लागेल। हेलिकॉप्टर उडवलं मात्र लँड होईल का, आणि खऱ्या अर्थाने लँड झालाय। भाई गोरलेची ताकद आहे, हेलिकॉप्टर साठी तो ओळखला जातो
आणि अनेकदा प्रॅक्टिस सेशन मध्ये अशा प्रकारे तो फटके खेळत असतो आणि आता त्याने हा षटकार ठोकलाय. हा कुठेतरी पुढच्या मॅच इनिंग मध्ये हा षटकार निर्णय ठरेल यातील मात्र शंका नाहीये. षटकार ठोकत असताना धावसंख्या 33 वरती पोहोचली. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भावेश पाटील त्याला बेट केलं गेलं. आणि आज खऱ्या तर मी ज्या ज्या खेळाडूची तारीफ करतो की मला असं वाटतं की तो कुठेतरी खराब प्रदर्शन करतो. काल मी तारीफ केली. चला महिंदे संघ क्षेत्रासाठी लगेच जा. महिंदे संघ काल तन्मय तरेची तारीफ केली, त्याने 20 धावा खर्च केल्या. ओम साई क्रिकेट असोसिएशनची आपण ही स्पर्धा पाहतोय आणि त्याच अनुषंगाने आपण सर्व संघ ओम साई क्रिकेट असोसिएशनचे आहात. त्यामुळे आपल्या सहकार्याची आम्हाला लाख मोलाची गरज आहे, लाख मोलाच्या सहकार्याची गरज आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करा. ही आपली स्पर्धा आहे, ही आपल्या ओम साई क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा आहे. त्याच अनुषंगाने आपण सर्वांनी एक सहकार्य करा अशी अपेक्षा करूया. आणि आता जातो पुन्हा दुसऱ्या इनिंग कडे, ज्या ठिकाणी मात्र व्हॉइस ऑफ मोरनी प्रवीण शिंदे आपल्या समोर जॉईन होतील. थँक्यू. तेहतीस धावा झाल्या, 34 धावांचं टार्गेट दिले गेले. 3-18 चेंडू 34 धावा. आज खऱ्या अर्थाने दोन्ही संघाचं अस्तित्व पणाला लागेल, कारण यातील विजेता संघ आई गावदेवी वडवली 20 संघाच्या सोबतीने खेळताना पाहायला मिळतील. मागची मॅच विकी वारगडे आणि कंपनीने काय सामना जिंकला. आई गावदेवी वडवली संघाला परास्त करत असताना हा सामना जिंकला असता. विकी वारगडेचा जो सेलिब्रेशन आपण पाहिला, खऱ्या अर्थाने मैत्रीपूर्ण लढत होती, मात्र जिंकताना सेलिब्रेशन पाहायला मिळालं होतं. चला कॅप्टन देखील आपला दाखल करून ठेवा. आई गावदेवी वडवली बी संघ. चला महिंदे संघ लगेच शतरक्षण लावून घ्या. विना विलंब आपण शतरक्षण लावायचं आहे आणि फलंदाज पाठवा लगेच. चला मैदानावरती शांतीनगर संघ. चला मॅच सुरू करायची आहे. आपण पाहतोय कुंदे स्पोर्ट्स कुंदे आयोजित महायुती चषक 20-25 हे पर्व. पहिल्या क्रमांकाचं आपण पारितोषिक पाहतो 33,333 रुपये व आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाची पारितोषिक आपण पाहतो 22,222 एक आकर्षक ट्रॉफी. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची तब्बल 11,111 रुपये आणि भव्य देव ट्रॉफी आपण पाहतोय. अतिशय चांगल्या दर्जा ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. या स्पर्धेमध्ये सन्माननीय मजदूर फेडरेशन अध्यक्ष माननीय पंडित पाटील साहेबांच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचे आम्हाला पारितोषिक मिळाले, त्यांचा देखील आभार व्यक्त करेन. दुसऱ्या क्रमांकाचं आपल्याला पारितोषिक मिळालं अर्थात 22,222 रुपये. विनोद पाटील साहेब उद्योगपती दाभाड यांच्या माध्यमातून आम्हाला हे पारितोषिक मिळालंय 11,111. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे आणि आम्हाला ते मिळालंय उद्योगपती दिघाशी किरण काशीनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्हाला हे पारितोषिक मिळालंय. तसेच चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय दिनेश शिवराम भोईर साहेब उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्याकडून. आणि संपूर्ण आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय अर्थात माजी सभापती पंचायत समिती भिवंडी रंजना रवींद्र जाधव मॅडम यांच्याकडे आम्हाला आकर्षक ट्रॉफीज आपण पाहायला मिळाल्या. रवीना रवींद्र जाधव यांच्याकडून आपण आकर्षक ट्रॉफीज आपण पाहिल्या. आणि मॅच साठी आकर्षक आपण मिळाले रुपेश भगवान थालके यांच्याकडून. फलंदाज पाठवायले आहेत आपण पाहतोय भावेश आणि गणेश ही जोडी आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी चषक आपण पाहतोय कैलासवासी सदानंद नामदेव अगिवले यांच्या स्मरणार्थ श्री महेश सदानंद अगिवले यांच्याकडून आपण आकर्षक चषक पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी चषक यामुळे मिळालेत कैलासवासी सदानंद नामदेव अगिवले यांच्या स्मरणार्थ श्री महेश सदानंद अगिवले यांच्याकडून. शिस्तबद्ध संघ चषक आपण पाहतोय मोहन रामदास पाटील यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीज कूलर पुंडलिक विठ्ठल अगिवले यांच्याकडून आम्हाला कूलर मिळालाय. चला मॅच सुरू करायची आहे. चैतन पाटील बॉलिंग ट्रॅक समोर गणेश जाधव. हे मोठं अडथळ दूर करावं लागेल मैदानी संघाला. फुललेला चेंडू आहे परफेक्ट चेंडू पहा काय अफलातून डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा फटका सजवला आणि हा चेंडू झाला इट्स अ क्लासिकल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चला कुंदे स्पोर्ट्स कुंदेचे सर्व ऑल इंडिया सर्व समितीचे सर्व सभासद आपल्याला विनंती करतो की ही स्पर्धा आपली आहे
आणि आपल्या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा अंतिम दिवसामध्ये गालबोट न लागता आपण ही स्पर्धा कंप्लीट करायची, संपन्न करायची आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सीमेच्या पलीकडे तैनात राहा आणि ही आपली स्पर्धा आहे. कुंदेकरांचा मान सन्मान अभिमान वाढवणारी स्पर्धा आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना मेहनत घ्यायची आहे. आपण तत्परतेने कार्यशील राहा आणि आपल्याला या मॅचचा अगदी खऱ्या अर्थाने आपल्याला वाटा देखील मिळालाय, कारण सर्वांनी प्रतिक्रिया दिली आहे की अतिशय अव्वल दर्जाची स्पर्धा आहे. फटका पहा, क्लासिकल अंदाजामध्ये फटका सजवला. हा चेंडू झाली स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. दाभाडगावचे उद्योजक अर्थातच टायगर संतोषजी शिरोळे साहेब पण या मंचावरती आपलं मंच हे वाट पाहतय. सहर्ष स्वागत असेल. संतोष शेठ टायगर, संतोष शेठ शिरोळे, संतोष टायगर या नावाने त्यांना ओळखलं जातं, कारण त्यांनी तो संघ प्रस्थापित केला होता एका लीग मध्ये. तिथून त्यांचं ते नाव पडलं गेलं संतोष शेठ टायगर. आणि त्यांना विनंती करतो की आपण या मंचावरती आमच्या अगदी समोरच्या कक्षात समोर उभे आहात. चला आपण या मंचावरती आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. जेव्हा जेव्हा दाभाडची कोणताही संघ असो त्यांना सपोर्टर म्हणून त्यांची भूमिका लाख मोलाची असते. आणि आज देखील शांतीनगर संघाला प्रोत्साहित करण्यासाठी ते इथे उपस्थित झालेत, त्यांचं वेलकम असेल. 2 चेंडूमध्ये आक्रमण केलंय. पहिल्या चेंडूमध्ये चौकार, दुसरा षटकार ठोकत असताना गणेशने मात्र सुरुवात केली आहे. 16 मध्ये 24 करायचे आहेत. आता 4 चेंडू खूप चांगले टाकावे लागतील चेतन पाटीलला. आता चेंडू सबरीन होता, पडल्यानंतर खाली राहिला चेंडू. हा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला गेला. चेतन पाटील देखील चांगला तालमीचा गोलंदाज आहे. 2 मोठे फटके आल्यानंतर त्याला कमबॅक करायचं होतं आणि ते या चेंडू करून दिलंय. हा चेंडू देखील पहा, काय अफलातून फटका सजवलाय. डोळ्याचं पाठ फेडणार हा फटका होता. हा चेंडू जाईल अगदी गली रिजन आणि डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. हा अजून एक क्लासिकल चौकार. सन्मान्य मुरलीधरजी शेलार साहेबांचं शुभागमन वेलकम. या आपण आपल्या या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. चेंडू अजून देखील ब्लास्ट पाहायला मिळाला. हा चेंडू देखील झाली गॉन 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 गॉन. षटकार 6. वेलकम. मुरलीधरजी शेलार साहेबांचं शुभागमन झालं. या कुंदेगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. या मॅच खऱ्या अर्थाने चेतन पाटीलच्या षटकामध्ये समाप्त होईल का हा प्रश्न जिने निर्माण झालाय. 13 मध्ये 14 आलेत. गणेश जाधव 2 षटकार 1 चौकार ठोकताना पाहायला मिळाला. आणि सन्माननीय व्हॉइस ऑफ कुंदे संजय पाटील सर, आपण या आपल्याला विनंती करतो, स्वागत आहे. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळवले, महत्वाची विकेट आली आहे. गणेश यादव परतीचा प्रवास करावा लागेल. डगआउटच्या परतला जाईल. रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. वेलकम संतोष शेठ शिरोळे टायगर यांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दाभाडगावचे उद्योगपती संतोष शेठ शिरोळे, संतोष शेठ टायगर या नावाने त्यांना संबोधलं जातं. वेलकम, आपलं स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. वेलकम. नवीन फलंदाज दाखल झाला. युनिट नंबर 3 वरती शरद जाधव, संघाचा प्रमुख खेळाडू, नायक, प्रमुख आणि मुख्य. समोर बॉलिंग ट्रॅक वरती एक प्रचंड वेगवान गोलंदाज ओमकार काटेसकर याला आपण पाहू शकाल. मात्र त्याच्या समोर एक अनुभव वर्सेस यंग टॅलेंट, हे बॅटल कसं रंगेल हे पाहावं लागेल. शरद जाधवला थांबवेल का ओमकार काटेसकर, ती क्षमता आहे. मात्र आता 12 मध्ये 14 हे बॅटल या मॅच मध्ये जर अगदी कंटिन्यू करायचं असेल तर मात्र ओमकार काटेसकरला या मॅच मध्ये शिरकाव करून द्यायचा असेल टीम महिंदेला तर मात्र अफलातून गोलंदाजी करावी लागेल.
शरद जाधव पाहायला मिळतील. फलंदाज पहिला चेंडू दुसऱ्या षटक्यामधील वेगवान होता, मात्र दिशेवरती नियंत्रण नाही आहे. खराब चेंडूचा अवलंब झालाय. आधीच कर्जबाजारी, त्यामध्ये उसना शेजारी, अशा प्रकारचं चित्र या मैदानामध्ये पाहायला मिळालं. कारण अगोदर 14 धावा फक्त करायच्या आहेत आणि 14 धावा करत असताना या ठिकाणी अतिरिक्त चेंडू टाकणं स्वाभाविक दिसत नाही आपल्यासाठी. अजून एक येताना पाहायला मिळाला आणि या ठिकाणी टीम शांती संघ सांगत असेल सोने पे सुहागा, 2 अतिरिक्त धावा मिळवून दिल्यात. फटका सजवला, इथं जाईल का हा चेंडू? पारस आले, चेंडू पर्यंत पोहोचतील का? फुला तो झेल टिपली आहे, महत्वाची विकेट आली आहे. फलंदाज होईल बाद, पकडली गेली झेल आणि होईल फलंदाज शरद जाधवचा समाप्त खेळ. फर्स्ट विकेट डाऊन झाल्यानंतर अजून एक विकेट मिळवली आहे. दुसरा गडी देखील मात्र बाद होईल. ओमकारने सुद्धा कमबॅक करायला सुरुवात केली, मात्र त्या अशा प्रकारचे अवंत चेंडू टाकले तर संघ अडचणीमध्ये येईल. नवीन बॅटर दाखल झाला मैदानावरती अनिल वाघे, ज्याने दुसरं षटक अफलातून टाकलं. आता मात्र अनिल वाघेला भावेश पाटीलच्या सोबतीने चांगला खेळ करावा लागेल. ओमकार काटेसकर त्याला आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक मध्ये, ज्याने प्रचंड वेगवान चेंडू हाताळला आणि आता महिंद्र संघाच्या संपूर्ण नजरा या ओमकारच्या गोलंदाजीवरती असतील. ओमकार कशा प्रकारे षटक टाकेल, कारण अतिशय प्रचंड वेग या गोलंदाजा पाहायला मिळतो. नेहमीच आपण पाहतो महिंद्र एक्सप्रेस या नावाने त्याला संबोधलं जातं. ओमकार काटेसकर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. समोर अनिल वाघे पहा, परफेक्ट चेंडू सटीक टाकला गेला. एक धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का पाहावा लागेल. आणि त्या ठिकाणी प्रत्येक पाटील बल्लीचं खराब चित्रक्षण पाहायला मिळालं. 2 धावा आधीच तुम्ही कुठे धावा कमी केल्यात, त्यामध्ये अशा प्रकारच्या धावा दिल्या तर प्रतिस्पर्धी संघ याचीच वाट पाहत आहे. कारण नजर हटी दुर्घटना घटी, कारण एका धावेचं परिवर्तन दुसरीमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. कुठेतरी खराब धावा धावा झाल्या 17 आपण पाहतोय. अजून जिंकण्यासाठी पाहायला मिळेल अर्थातच. चांगला चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू अतिशय प्रचंड वेगवान होता. 24 धावा झाल्यात आपण पाहतो. 9 चेंडू मध्ये 10 करायचे आहेत. 24 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. भावेश पाटील अजून स्ट्राईक मध्ये आणले गेले नाही. समोर अनिल वाघे टेक डॉट चेंडू फेस केलाय. हा चेंडू प्रचंड वेग होता, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. थर्डमॅन क्षेत्रात हा चेंडू जाईल गली रिजनला. त्या ठिकाणी पहा पणे होते, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याने चेंडू अडवला गेला आणि चेंडू एक अडवत असताना 2 धावा आल्या. ओमकार काटेसकर बॉलिंग ट्रॅक वर. आता हा चेंडू निर्णय असल्यामध्ये धावा रोखावे लागतील. फटका फसलाय की काय पाहावं लागेल. देवा पाटील आले, चेंडू पर्यंत पोहोचले. अफलातून झेल टिपली. लाजवाब मित्रांनो, कॅच आवडले असेल तर टाळ्या वाजवा. काही अफलातून एफर्ट्स दाखवली आहे, चित्त्याची चपलाई दाखवली आहे आणि ही विकेट मी खऱ्या अर्थाने गोलंदाजी नसून तर ती मिळवली आहे देवेंद्र पाटीलने. कारण जी झेल टिपली आहे, अगदी जंप घेतली आहे आणि अतिशय चपलाईने ही झेल टिपली आहे. ही झेल पकडली की मॅच पकडली आधी येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण ही मॅच अतिशय रफ अँड टफ मूड मध्ये आली आहे. अगदी ही 50-50 अवस्थेमध्ये मॅच पाहायला मिळेल. तीळ मात्र शंका नाही आहे. देवेंद्र पाटील हॅट्स ऑफ. काय फुलातून झेल टिपली आहे आणि महिंद्र संघ देखील या मॅच मध्ये पदार्पण करेल का, की टीम शांतीनगर या मॅच मध्ये आपला शिरकाव करेल. नवीन बॅटर आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने नवीन बॅटर आलाय मैदानावरती. सागर आलाय. सागरने देखील अनेक मॅचेस अशा जिंकून दिल्या संघाला. सागरकडे क्षमता आहे. सागरकडे क्षमता आहे, मात्र तो सिद्ध करेल का, की ओमकार काटेसकर या बॉल वरती निर्भरता आहे खूप काही महिंद्रकरांची. यावरती निर्धाव चेंडू टाकेल का. बॅटची एज अँड टेकन करता आली नाहीये. भाई गोरलेने प्रयत्न चांगले होते, मात्र षटक झाले समाप्त. काय ओमकार काटेसकरचं षटक राहिलं मित्रांनो. 6 धावा फक्त खर्च केल्या आणि या ठिकाणी विकेट महत्वाचे 2 मिळून दिले. अजून एक मिळवता आली असते, मात्र भाई गोरले गॅदर करता आला नाहीये.
काही हरकत नाही, मध्ये धाव मिळाली नाहीये, हे महत्वाचं असेल महिंदे संघासाठी. जय हनुमान क्रिकेट संघ महिंदे यांची अगदी पुढच्या वीक मध्ये त्यांची टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच कैलासवासी बबन पाटील क्रीडांगणावरती महिंदेकरांची ती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या वीक मध्ये. आणि त्यांचा संघ आपण खेळताना पाहतोय. नवीन गोंदाज कोणाला आणलं जाईल आता. ऋतिक पाटील आलेत, 6 मध्ये 8 डिफेन्स करायचे आहेत. समोर मात्र भावेश पाटील असतील, समोर सागर असतील, त्यांना रोखण्यामध्ये यश मिळेल का हे पाहावं लागेल. तर निश्चितपणाने मकर संक्रांत निमित्त आई गावदेवी स्पोर्ट दुधनी संघाची देखील स्पर्धा आहे. सोमवार आणि मंगळवारसाठी आपल्याला कोणाला प्रवेश हवा असेल तर दुधनी संघाशी आपण संपर्क साधायचा आहे. आणि फायनल डे अर्थात मंगळवारी हे फायनल डे असेल या स्पर्धेचा. जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल या स्पर्धेमध्ये तर आपण संपर्क साधायचा आहे. मकर संक्रांत निमित्त ही स्पर्धा असणार आहे. सूरज पाटील गणू पाचशापूर संघाचे कॅप्टन आणि गोरख गोरे यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना शुभेच्छा आल्या. जय हनुमान क्रिकेट संघ महिंदे आणि टीम श्री गणेश स्पोर्ट शांतीनगर भावेश पाटील यांना शुभेच्छा आल्या, त्यांचा आम्ही स्वीकार करू. थँक्यू गोरख आणि सूरज पाटील. 6 मध्ये आता 8 करायच्या. डिफेन्स करेल का ऋतिक पाटील? फलंदाजीमध्ये दमखम दाखवू शकल्याने गोलंदाज चांगली करावी लागेल. फटका सजवलाय मात्र खाली क्षेत्र आहे. क्षेत्रक्षे पोहोचायच्या अगोदर चेंडूचा इट्स अ गॉन. षटकार 6. आणि या मॅच नंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत. अर्थात या मंचावरती उपस्थित असलेले दाभाड गावचे उद्योगपती अर्थात संतोष शेठ शिरोशे, संतोष शेठ टायगर यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. आणि मी विनंती करेन बाळा तरे की आपण या एका मॅच या इनिंग नंतर आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. 5 मध्ये 2 आता डिफेन्स करावे लागतील. ऋतिक पाटील ते कमबॅक करेल का हे पाहावं लागेल. फटका फसलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असेल. नवनाथ मोरे चेंडू पकडला जाईल, होईल फलंदाज फेल. विकेट मिळाली आहे. 4 मध्ये 2 करायचे आहेत आता. नवीन फलंदाज येताना आपण पाहतोय ऋषी घरत. 4 मध्ये 2 आता डिफेन्स करेल का ऋतिक पाटीलने? आता मात्र विकेट मिळवली आहे. चेतन पाटील ऋतिक पाटील काहीशी चर्चा करताना पाहायला मिळतात. नवनाथ मोरे देखील आले, त्या ठिकाणी काहीसे काहीतरी कानमंत्र देताना पाहायला मिळतील. मात्र पारस ने झेल अतिशय अपलाद मगाची टिपली होती. देवेंद्र पाटील का लाजवाब झेल टिपली आहे. ही झेल जर मगाची टिपली असती भावेशची तर मॅच मध्ये परिवर्तन झालं असतं, मॅच मध्ये पदार्पण केलं असतं. हा चेंडू निर्धाव आलाय. ऋतिक पाटील कमबॅक करतो. 3 मध्ये 2. ऋतिक पाटील मॅच आणून देईल का? अतिशय रफ अँड टफ मूड मध्ये मॅच आहे. शांतीनगर की दाभाड, दाभाड की शांतीनगर की महिंदे, महिंदे की शांतीनगर, हा प्रश्न चिन्ह आता उपस्थित झाला. ऋषी घरत दाखवेल का आपली बॅटची करामत? आता दोन्ही संघ अतिशय प्रार्थना करतील देवाचे की 3 मध्ये 2 आहे, डिफेन्स होतील का पाहावं लागेल की केल्या जातील धावा. फटका फसलाय पुन्हा एकदा. त्या रुपेश पाटील असेल, प्रयत्न करता मध्ये आवाकाच्या बाहेर चेंडू निघून जाईल. इट्स अ गॉन गॉन गॉन. षटकार 6. आणि या बालातऱ्याने विनंती केली की आपल्या शुभ असते संतोष टायगर यांचा शुभ सन्मान मंचावरती करायचा आहे. आणि त्यांचा शुभ सन्मान मंचावरती केला. आणि प्रवीण शिंदे विनंती केली की आपण लगेच पुढचा टॉस करा, कोणत्या प्रकारची बाईट घेऊ नका, फक्त डिसिजन घ्या आणि मात लगेच चालू करा. आणि सुनील तालके आपण जे संघ विजय झाले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
बहादर यांच्या शुभ हस्ते संतोष टायगर यांच्या शुभ सन्मान मंचावरती केला जातो, आपण पाहू शकाल. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ आपण पाहिला अर्थात गावदेवी धोंडा वडवली. दुसऱ्या दिवसामध्ये टीम आपण पाहिली जून अंदुर्गी. दोन्ही संघ रिपोर्टिंग करायची. लगेच आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असाल तर जून अंदुर्गी आणि गावदेवी धोंडा वडवली प्रथमेश साळके अँड कंपनी आपण रिपोर्टिंग केला आणि टीम जून अंदुर्गी आपण देखील रिपोर्टिंग करायची आहे. तर या ठिकाणी मी टॉस साठी आमंत्रित करतोय.